ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद। ठाणे महानगरपालिकेस मेसस टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत असून संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता जलसंपदा विभाग, पाटबंधारे कळवा यांनी निर्देश दिले आहेत। त्यानुसार बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 9 ते गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा पाणी पुरवठा बंद ठेवावा असं स्टेम प्राधिकरणानं कळवले। त्यानुसार बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत मेसस टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्या अनुषंगानं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबेळ, आनंद नगर, कासरडोली, ओवळा, रेतीबंदर आणि मुंब्र्याचा काही भाग आदी ठिकाणांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील। समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर, म्हाडा आदी भागातही बुधवारी रोजी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले।